नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पूजाचं किचन. तर आजची आपली रेसिपी आहे पुदिना राईस. त्यासाठी लागणारे साहित्य आहे खडा मसाला, 10 ते 15 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, जिरे, पुदिना, 1 जुडी पुदिना, अर्धा जुडी कोथिंबीर, हळद आणि दही. त्यासाठी आधी मी हे तांदूळ अर्धा तास भिजून घेतले होते. आता हे तांदूळ आपण चांगले भिजले आहेत. आता हे तांदूळ आपण कुकरमध्ये लावून घेऊयात. कुकरमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेत आहे. पाणी जास्त लागणार नाही, कारण तांदूळ अगोदरच भिजून घेतलेले होते. गरम करायला ठेवलेलं मी कुकरमध्ये गरम करायला ठेवलेलं पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे. त्याच्यात मी आता तांदूळ घालून घेत आहे. झाकण लावून घेत आहे. पुदिना राईससाठी लागणारा मसाला काढून घेऊ आपण आता. 10 ते 15 मिरच्या, लसण पाकळ्या आणि अद्रक. त्यानंतर मी याच्यात टाकणार आहे पुदिना आणि कोथिंबीर. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. आपला मसाला अशा पद्धतीने बारीक झाला आहे. आता मी कुकरचं झाकण काढून घेत आहे. आपला भात हा चांगला वाफला आहे. आता गॅसवर मी कढई ठेवून घेतली आहे. आपली कढई तापली, त्याच्यात मी तेल टाकते. आपलं तेल चांगल्यापैकी गरम झालं आहे. आता मी जिरे टाकून घेत आहे. त्याच्यानंतर खडा मसाला, त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली. त्याच्यानंतर हा मिक्सरला बारीक केलेला मसाला टाकत आहे मी कढईत. तो आता चांगल्यापैकी मिक्स करून घेऊयात. मसाल्यामध्ये 2 ते 2.5 चमचे दही टाकून घेऊया. आता दही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया. त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेतलं आहे. आता ते मी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे टाकलेलं मीठ. यामध्ये आता आपण कुकरला लावलेला भात घालून घेऊया. अशा पद्धतीने मी पुदिना, कोथिंबीर, मिरची याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेल्या मसाल्यामध्ये टाकून परतून घेतला आहे. अशा पद्धतीने आपला पुदिना राईस तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.